विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र निर्माण सेनेचा दारुण पराभव झाला, पण त्याचा एकही आमदार निवडून आला नाही. मात्र यानंतर आता राज ठाकरेंना आणखीन एक मोठा धक्का बसलाय. राज ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. अविनाश जाधव हे ठाणे पालघरचे मनसेचे जिल्हाध्यक्ष. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियातून आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले. गिरी व माफी असावी साहेब, असं जाधव यांनी आपल्या सोशल मीडियावरती पोस्ट करताना म्हटलं. अविनाश जाधव यांनी आपल्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेत पाहूयात. विधानसभा निवडणुकीत ठाणे आणि पालघर येथे पराभवाची जबाबदारी घेऊन मी माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. काम करताना माझ्याकडून कळत नकळत काही चुका झाल्या असल्यास आपण मला माफ करावे, अशा आशयाचे पत्र लिहित अविनाश जाधव यांनी राजीनामा दिला. अविनाश जाधव हे मनसेचे ठाणे मतदारसंघातून मनसेचे उमेदवार होते. याआधी 2019च्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार संजय केळकर आणि अविनाश जाधव यांच्यात थेट लढत झाली होती. त्यावेळी जाधव यांचा 19,000 मतांनी पराभव झाला होता. यावेळी या मतदारसंघात तिरंगी लढत होती. केळकर यांनी 1,20,000, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे राजन विचारे आणि अविनाश जाधव यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. अविनाश जाधव यांना केवळ 42,000 मते मिळाली, तर विचारे यांना 62,000 पर्यंत मजल मारू शकले. जाधव यांनी EVM वरून निशाणा साधला होता. मनसे सैनिकांनी कोविडमध्ये काम केले. गेली 5 वर्षे ते काम करत होते. मात्र जे आमदार लोकांना 10-10 वर्ष भेटले नाहीत, ते लाखोंच्या फरकाने निवडून आले, हे कसे शक्य आहे? EVM शिवाय शक्य नाही, असे अविनाश जाधव म्हणाले. दरम्यान अविनाश जाधव यांनी राजीनामा दिला असला तरी अजूनपर्यंत राज ठाकरे यांनी तो राजीनामा स्वीकार केला नाही. राज ठाकरे यांचा काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. अक्षय कांबळे, आदर्श लाईव्ह, ठाणे, पालघर.